नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी नुकतीच एक मोठी बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शनधारकांसाठी नुकतीच आली मोठी बातमी, इतके रुपये मासिक पेन्शन मिळणार। मित्रांनो, काय आहे या बातमीमध्ये नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, नुकतीच आलेल्या एका मीडिया अपडेटनुसार केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएस अधिसूचित केली आहे, जी 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल। ही योजना लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना महागाईपासून सुटका मिळणार आहे। पण या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सामर्थ्य राखण्यास मदत होणार आहे। मित्रांनो, आपण युनिफाईड पेन्शन योजनेचे मुख्य फायदे बघूया। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे यूपीएस केंद्रीय कर्मचाऱ्यांना अनेक महत्त्वाचे फायदे देते। त्यामधले पहिलं आहे गॅरंटी पेन्शन। यूपीएस मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीच्या 12 महिन्यासाठी त्यांच्या सरासरी पगाराच्या 50% रक्कम दिली जाईल। यासाठी कर्मचाऱ्याला किमान 25 वर्षे सेवा द्यावी लागेल। एकीकृत पेन्शन। मित्रांनो, 25 वर्षापेक्षा कमी परंतु 10 वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणानुसार पेन्शन मिळेल। किमान पेन्शन। मित्रांनो, नवीन पेन्शन योजना किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीनंतर दरमहा 10,000 रुपये किमान पेन्शनची हमी देते। कौटुंबिक निवृत्ती व वेतन। मित्रांनो, जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला निवृत्ती वेतनाच्या 60% कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल। आर्थिक सुरक्षा। मित्रांनो, ही योजना कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यास मदत करते। मित्रांनो, आता आपण बघूया की युनिफाईड पेन्शन योजनेसाठी पात्रता काय लागते। मित्रांनो, नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएस अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही योजना लागू होईल। कर्मचाऱ्याला एनपीएस अंतर्गत यूपीएसचा पर्याय निवडावा लागेल। यूपीएस विरुद्ध एनपीएस याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यूपीएस आणि नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजे एनपीएस यामधील मुख्य फरक असा की यूपीएस निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची गॅरंटी देते, तर एनपीएस हे मार्केट लिंक रिटर्नवर आधारित असते। ज्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर स्थिर उत्पन्न हवे आहे त्यांच्यासाठी यूपीएस हा एक चांगला पर्याय असू शकतो। यूपीएस पेन्शन योजना गॅरंटी पेन्शन प्रदान करते, ज्यात स्थिर उत्पन्न मिळते। सध्या कर्मचाऱ्यांकडे या दोन पद्धती निवडण्याचे पर्याय उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।